नमस्कार, मी सुमित. तुम्ही बघताय LS मराठी. रात्रीच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. राज्यात उद्या होणाऱ्या नगर परिषदेच्या मतदानासाठी ईव्हीएम मशीनचं वाटप मतदान कर्मचाऱ्यांना केलं जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केंद्रावर चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आज संबंधित कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचं वाटप करून विशेष वाहनांनी त्यांच्या मतदान केंद्रावर सोडण्यात आलं. महिला कर्मचारी वगळता सर्व पुरुष कर्मचारी रात्रभर त्या केंद्रांवरच मुक्कामी असणार आहेत. मेहकर नगर परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. एकीकडे रंगत तर दुसरीकडे उमेदवारांची धाकधूक वाढताना दिसून येते. सर्वच पक्षांकडून आपली सत्ता येण्याचा दावा केला जात असला तरी मेहकर नगरपंचायतीवर कुणाची सत्ता येणार हे अंतिम चित्र 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. मेहकर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने 4 उमेदवार निवडणूक लढवत असून पारंपरिक मतदारांची मतं तसंच उमेदवारांमध्ये होणारी मतविभागणी यावर दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचं भविष्य ठरणार आहे. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून गोंदिया नगर परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना माझ्या विरोधात भाजपचे मोठे नेते या ठिकाणी प्रचाराला येत आहेत, म्हणजे ते मला मोठे करतायत अशी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा सक्रिय झाला असून प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन पार्टीसाठी तो मत मागत आहे. त्यामुळे यावेळेस निश्चितच काँग्रेस पक्ष निवडून येईल अशी प्रतिक्रिया सचिन शेंडे यांनी दिली आहे. राजगुरुनगर इथं भर सभेतून अजित पवारांनी मिश्किल विधान केलंय. बाबा लोकांचं ऐकावं लागतं, कोणत्या बाबा लोकांचं ते तुम्ही ठरवा असं ते म्हणालेत. राजगुरुनगर इथे सभा सुरू असताना अजित पवारांना बाबा राक्षे हे काही मुद्दे देत होते. यावेळेस अजित पवार यांनी ही टिप्पणी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने विशेष तयारी केली आहे. 5 आणि 6 तारखेला मध्य रेल्वे विशेष 12 लोकर चालवणार आहे. यापैकी 6 मध्य रेल्वेवर तर 6 हार्बर रेल्वेवरती अतिरिक्त लोकर चालवणार असल्याची माहिती आहे. सोबतच 15 विशेष अनारक्षित एक्सप्रेसही या काळात चालवल्या जाणार आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपरी येथील गट क्रमांक 23 मध्ये दादाराव अंभोरे यांनी शेतात ठेवलेल्या मक्याच्या गंजीला कोणीतरी अज्ञातानं आग लावल्यानं शेतामधील 100 क्विंटल मका आणि त्याचा कडबा जळून खाक झालाय. यामध्ये शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. धारावीतील विकास प्रकल्पावर मनसेनं धारावी विकास आंदोलन उभारलं आहे. मनसेनं स्पष्ट केलंय की त्यांचा उद्देश विकासाविरोधात नाही, परंतु विकास करताना सर्व नियम आणि कायदे पाळले जावेत असा मुद्दा मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केलाय. आम्ही धारावीच्या विकासाविरोधात नाही, आमची पूर्णपणे विकासात्मक चर्चा आहे. मात्र प्रकल्प खूप पुढे गेला असून नियमांची नीट अंमलबजावणी झाली पाहिजेत असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं 29 नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या पत्रानुसार सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर अर्ज वैध असलेल्या उमेदवारांना 3 दिवसांचा वेळ अर्ज माघारी घेण्यासाठी दिला आहे. अनगर नगरपंचायतीसाठी आणि इतर नगरपंचायतीसाठी हा निर्णय आहे. आयोगाच्या पत्रात स्पष्ट केलंय की आता नवीन अर्ज दाखल करता येणार नाही. नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये राजकीय समीकरणात मोठा बदल झालाय. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार शारदा नागराळे यांनी मतदानाच्या सुमारे 48 तासांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार शारदा नागराळे यांनी मतदानाच्या सुमारे 48 तासांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार युगंधरा घाटगे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. युतीनंतर कागलमधील राजकीय वातावरण वेगाने बदलताना दिसून येत आहे. मालेगावच्या डोंगराळे येथील बालिका अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी विजय खैरनार याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर केलं. कोर्टाने त्याला 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संतप्त जबाबाने 2 वेळा कोर्टाच्या आवारात गोंधळ आणि दुडगूस घातला होता. त्यामुळे आज कोर्टाच्या आवारात कडक बंदोबस्तामध्ये त्याला आणण्यात आलं होतं. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.